आपल्या लाईफस्टाईलचा आपलं घर घेताना खूप मोठा रोल प्ले होत असतो, कारण याच्याच बेसिसवरती तुम्हाला तुमच्याकडे दोन लिस्ट तयार करायला लागतात. एक असती मस्ट हॅव आणि दुसरी असती नाईस टू हॅव. म्हणजे मस्ट हॅव मध्ये सक्तीच्या आणि नाईस टू हॅव म्हणजे त्या गोष्टी असतील तरी किंवा नसतील तरी चालणार आहे. एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर आता तुम्हाला जर तुमच्या मुलाला रोज सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी शाळेमध्ये सोडावं लागत असेल तर मस्ट आहे की तुमची शाळा ही तुमच्या घरापासून जवळ असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एखाद दिवशी नाही जमलं किंवा तुम्हाला त्याला घेताही नाही आलं तरी तो इझिली तुमच्या घरापर्यंत जाऊ शकतो. आता नाईस हॅव मध्ये काय असतं की तुम्हाला स्विमिंगची आवड आहे, पण स्विमिंगची आवड आहे म्हणून तुमच्या प्रॉपर्टीमध्ये स्विमिंग पूल असावाच का? जरी नसेल तरी तुम्हाला क्लब्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणं आहेत की जिथं तुम्ही त्या स्विमिंगसाठी जाऊ शकता. तर अशा प्रकारे तुमच्या लाईफस्टाईलला धरून तुम्हाला मस्ट हॅव आणि नाईस टू हॅव अशा लिस्टेड प्रॉपर्टी चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या प्रॉपर्टी सिलेक्ट करणं खूप इझी जातं.